नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर महावितरणमार्फत मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती जाहिरात जी आहे जवळपास 5000 प्लस पदांची जाहिरात असणार आहे। आणि जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण आता फॉर्मची जी डेट आहे ती आता वाढवून मिळालेली आहे। कनिष्ठ सहाय्यक लेखा आणि विद्युत सहाय्यक या पदांसाठी फॉर्म आपण अर्ज करू शकणार आहोत। तर याची जी अर्ज करण्याची जी लिंक आहे ती 20 तारखेपर्यंत लास्ट डेट होती, 20 मार्चपर्यंत, पण आता ती वाढवून 19 एप्रिलपर्यंत केलेली आहे। म्हणजे जवळपास 1 महिना ही डेट वाढवलेली आहे। त्यामुळे फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून द्या। उत्कृष्ट संधी या ठिकाणी आपल्याला आलेली आहे आणि त्यासोबतच इथे संकेतस्थळसुद्धा दिलेलं आहे। आणि हे जे संकेतस्थळ आहे IBPSचं एक्झाम IBPS घेणार आहे, तर हे संकेतस्थळाची जी वेबसाईट आहे ती तुम्हाला लिंकमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन देईल। त्यानंतर आपण आता बघूया की पुढची ॲड जी आहे कनिष्ठ सहाय्यक नेमकं जागा किती आहेत आणि विद्युत सहाय्यक एक शॉर्टमध्ये आपण एक जाहिरातीचा आढावा घेऊया त्या। तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम आता कनिष्ठ सहाय्यकचं जे पद आहे तर त्याची ॲड बघणार आहोत। तर आता बघूया नेमकं कनिष्ठ सहाय्यकला किती पदं आहेत। तर एकूण पदं जे असणार आहे कनिष्ठ सहाय्यकचे 468 आणि कॅटेगरी वाईज तुम्ही नंतर बघून घेऊ शकतात। ही ॲड जी आहे तुम्हाला लागेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करून देईल। तिथे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा अपलोड करायची असेल तर मी ती अपलोड करून देईल। तर या ठिकाणी आपल्याला जे क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये एक्सपिरियन्सचा कोणताच क्रायटेरिया नाही आहे। क्वालिफिकेशन तुम्ही BCom असाल, BMS असाल, BBA असाल आणि MSc तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र आहात। त्यामुळे क्वालिफिकेशन इतकं काही त्यात विशेष नाही आहे। आणि तुम्हाला 3 वर्ष तुम्ही कंत्राटी बेसिसवर असणार आहात। 19,000, 20,000 आणि 21,000 याप्रमाणे तुम्हाला पगार असणार आहे। पण त्यानंतर जे आहे तुम्ही परमनंट होणार आहात आणि तुमचा पगार जो आहे तो 72,875 पर्यंत वाढू शकतो। एवढ्या मोठ्या प्रमाणात नंतर तुम्ही परमनंट होणार आहात आणि पगार एवढ्या याच्यापर्यंत सुद्धा जाऊ शकणार आहे नंतर इन्क्रीमेंट होऊन। तर यामध्ये तुम्हाला जो सिलेबस आहे तो सिलेबससुद्धा आपण बघूया नेमकं कशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न कसा होणार आहे। तर एक्झाम पॅटर्न जो असेल तर प्रोफेशनल नॉलेजला 50 प्रश्न असतील आणि 110 मार्क्स असणार आहे आणि जनरल नॉलेज असेल, त्यानंतर रिझनिंग वगैरे असेल तर त्याला 40 प्रश्न 20 मार्क असतील। त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल त्याला 20 प्रश्न 10 मार्क। तर असे एकूण जे आहे आणि मराठी लँग्वेजसुद्धा असेल तर असे एकूण 130 प्रश्न आणि 150 मार्क तुम्हाला असणार आहे। वेळ जो असेल तो 2 तासाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे। तर आता पुढची ॲड बघूया। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे फीस किती असणार आहे। तर फीस जी आहे ओपन कॅटेगरीसाठी ती 500 रुपये असेल आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 250 रुपये असणार आहे। तर आता विद्युत सहाय्यक पदाचं जी ॲड आहे ती आपल्यासमोर ओपन झालेली आहे आणि विद्युत सहाय्यक पदाचं आपण एकूण पदे बघितली तर विद्युत सहाय्यक या एकट्या पदाची एकूण संख्या जी आहे ती 5347, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जी आहे ती विद्युत सहाय्यकला पदे आहेत। ज्यांचा डिप्लोमा वगैरे झालेला असेल, ITI झालेला असेल त्यांना खूप सुवर्ण संधी या ठिकाणी मिळालेली आहे। आणि 3 वर्षांचा तुम्हाला कंत्राटी कालावधी असणार आहे आणि त्यानंतर सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येणार आहे। म्हणजे तंत्रज्ञ या परमनंट पदावर तुम्हाला बढती मिळणार आहे, प्रमोशन मिळणार आहे। तर यामध्ये तुम्हाला 5000 पद असणार आहे। त्यानंतर तुम्हाला प्रथम वर्ष जे आहे तुमचा जो कंत्राटी कालावधी असेल त्यामध्ये 15,000 रुपये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष 16,000 रुपये आणि नंतर तिसऱ्या वर्षी 17,000 रुपये असणार आहे। आणि त्यानंतर तुमचं जे वेतन आहे परमनंट झाल्यानंतर जवळपास 50,835 रुपयापर्यंत इन्क्रीमेंट होऊन वाढत जाऊ शकतं। तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ते वाढत जाऊ शकणार आहे। त्यानंतर आता आपण बघूया नेमकं एक्झामचा पॅटर्न कशा रीतीने असणार आहे। तर एक्झामचा पॅटर्न आपण कनिष्ठ सहाय्यकचा बघितला होता। तर याचा कशा रीतीने असणार आहे तर तांत्रिक व्यवसायातील जे ज्ञान आहे जे तुम्ही ITI पॉलिटेक्निकमध्ये शिकले असाल तर त्यासाठी 110 गुण असणार आहे। आणि सामान्य अभियोग्यता चाचणी जी आहे GSसाठी त्यामध्ये तुम्हाला रिझनिंगमध्ये 20, तर अशा आणि त्यानंतर संख्यात्मक अभियोग्यता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जे आहे
त्याला 20 प्रश्न असतील, 10 गुण असतील. त्यानंतर मराठी भाषेला 20 प्रश्न, 10 गुण. इंग्लिशचा इथे कुठेही संबंध नाही आहे, इंग्लिश भाषा तुम्हाला या ठिकाणी नसणार आहे. असे एकूण तुम्हाला 150 गुण असतील आणि 130 प्रश्न असतील. आणि तुम्हाला टेक्निकल बेस्ड तुम्हाला जास्त प्रश्न असणार आहेत. आणि टेक्निकल तुमचं जर पक्कं असेल तर तुमची पोस्ट जी आहे ती फिक्स आहे. आता याची आपण नेमकं फीस वगैरे किती आहे तर ते बघूया. तर याची फीस जी आहे ती खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये असणार आहे. आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी 125 रुपये असणार आहे. तर याची फीस कमी आहे. ज्यांना संधी असेल, ज्यांचं ITI वगैरे झालेलं असेल तर त्यांना ही सुवर्ण संधी आहे. तर याचं क्वालिफिकेशन आपण बघितलं नाही. क्वालिफिकेशन आपण एकदा बघून घेऊया. नक्की किती क्वालिफिकेशन पाहिजे आणि नक्की कोणता कोर्स आपला झालेला पाहिजे. तसं तर माहितीच असतं सगळ्यांना की कोर्स वगैरे आपल्याला कोणता पाहिजे. तर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे आपल्याला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र. माध्यमिक शालांत म्हणजे तुम्ही 10वी पास पाहिजे. त्यानंतर ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर वीजतंत्री किंवा तारयंत्री हा कोर्स तुमचा कंप्लीट झालेला पाहिजे. किंवा मग तुमचं 2 वर्षाचं जे आपण पॉलिटेक्निक म्हणतो तर ते तुमचं वीजतंत्री किंवा तारतंत्री हा अभ्यासक्रम पूर्ण झालेला हवा. असं जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही विद्युत सहाय्यकसाठी फॉर्म भरू शकणार आहात. आणि ही ॲड बऱ्याच दिवसानंतर आलेली आहे. फार मोठी सुवर्ण संधी आहे, त्यामुळे फॉर्म भरलाच पाहिजे. आणि आता डेटसुद्धा वाढवून मिळालेली आहे. डेटचीसुद्धा आपल्याला जो अवेअरनेस होता तो पसरलेला नव्हता एवढा. तर तुमच्या मित्र जर असतील पॉलिटेक्निक ITI वाले तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून ते फॉर्म भरू शकतील आणि ते कुठेतरी जॉबला लागू शकतील किंवा मग तुम्हीसुद्धा जॉबला लागू शकतात. तर हे त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा. व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर लाईकसुद्धा करा. आणि तुम्हाला वाटेल तरच लाईक करा. जर वाटलं तर सबस्क्राईब देखील करा माहिती आवडत असेल. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला ॲड वगैरे येत असतात तर त्या ॲडसुद्धा बघत चला. नवीन नवीन माहिती येत असते तीसुद्धा बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की नवीन काय चालू आहे, नवीन कोणती भरती वगैरे येते, काय अपडेट आहेत तर ते तुम्हाला कळत राहतील जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला अपडेट असाल तर. काही गोष्टी या यूट्यूब चॅनलवर टाकणं पॉसिबल होत नाही तर त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकल्या जातात वेळोवेळी. कारण थोडं बिझी शेड्यूल असल्यामुळे यूट्यूबला टाकणं पॉसिबल नसल्यामुळे टेलिग्रामला कायम अपडेट येत असतात. त्यामुळे टेलिग्रामला नेहमी अपडेट राहा, टेलिग्रामला फॉलो करा. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.